बादशाहों की दुनिया में बड़ा हमारा नाम है, क्योंकि जलाना हमारा काम है। अरे बादशाहों की दुनिया में बड़ा हमारा नाम है, दुनिया क्योंकि जलाना हमारा काम है। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट यूज केलेले आहे आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे तर अलाइट मोशनमध्ये, आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये लागणारे जे लेयरिक्स आहेत तेच आपण प्रोव्हाइड केलेले आहेत। तर फक्त इथं फर्स्ट स्टेप काय करायचे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ आहे ती बघू शकता आपल्याला काय करायचं आहे की त्याची लेंथ आहे ती आपल्याला 8.9 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि वाढवून घेतल्यानंतर आपला इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे अशा प्रकारे फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा 0.18 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। त्याच समोर तुम्ही बघू शकता 2.8 ला एकदा कट करून घ्यायचा आहे, 4.12 ला एकदा कट करून घ्यायचा आहे, 6.7 ला अशा प्रकारे ह्या इमेज लेअरचे भाग करून घ्यायचे आहेत। आता भाग करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिंपली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। आणि ओपन करून घेतल्यानंतर पहिला जो इफेक्ट आहे तो काय करायचा, इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या इमेज लेअरला फक्त हा एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजे याच इमेज लेअरला हा फक्त इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा तो 0.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून 4.12 ला एकदा पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथंच फक्त पेस्ट करायचे आहे। त्यानंतर बॅक निघून आल्यानंतर शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट दिसतोय तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, 2.8 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर 6.7 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्यानंतर बघू शकताय की आपण जे पहिलं जे ॲनिमेशन आहे तिथं आपण इफेक्ट लावलेलं आहे, तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, जे आपले जे इमेज आहेत ते सिंपली लॉंग प्रेस करून इथं आपल्या बॅकग्राऊंडला म्हणजेच आपल्या लेअरिक्सच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचे आहेत। म्हणजे बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक किंवा लेअरिक्सच्या खाली किंवा आपले जे रेक्टँगलवर लेअर आहे त्याच्या खाली घेऊन आल्यानंतरही चालेल, म्हणजे तुम्हाला ज्याची PNG आहे ती ब्लॅक PNG प्रॉपर दिसून येणार आहे अशा प्रकारे बघू शकताय। तर सिंपली या इमेज लेअर आहे ते प्रॉपर आपल्याला लॉंग प्रेस करून आपल्या रेक्टँगल लेअरच्या खाली अशा प्रकारे आणून सेट करून घ्यायचे आहेत। बघू शकता स्टेप बाय स्टेप मी अशा प्रकारे आपल्या ज्या इमेज लेअर आहे त्या अशा प्रकारे सेट करून घेतोय। तर बघू शकताय की लास्ट केल्यानंतर पहिलं जे ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सेकंड ॲनिमेशनसाठी काय करायचं आपल्याला, सिंपली सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, 8.9 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा एक इमेज कोणताही ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करून याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। इथंही आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक बीटमार्कला आल्यानंतर 2 भागात कट करून घ्यायचे। बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला कट केल्यानंतर इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता इथून 4th नंबरचा इफेक्ट अशा प्रकारे दिसून येईल,
तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 8.9 या सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आणि पेस्ट केल्यानंतर परत 11.20ला एकदा पेस्ट करायचा आहे. अशाच प्रकारे एकाड एक 14.25 या लास्ट लेअरला पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि जो लास्ट जो इफेक्ट आहे अशा प्रकारे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, बघू शकताय 10 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आणि त्यानंतर एकाड एक इमेज लेअर सोडून 13.5ला एकदा पेस्ट करायचे आहे. 13.5ला पेस्ट झाल्यानंतर इथं आपल्याला सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट पेस्ट झालेला आहे. त्यानंतर 8.9 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून त्याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं आपल्याला सिम्पली अशा प्रकारे वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचे आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये वापरली जी आपण लेअर आहे, आपली जी ह्याची लेअर आहे बघू शकता अशा प्रकारे ती लेअर आपल्याला ॲड करून घ्यायची. तर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथून आपल्याला बॅक निघायचं आहे. शेकी प्रीसेट ओपन करून तुम्ही रेक्टँगल 1 ही लेअर बघू शकताय. तर त्या सिम्पली रेक्टँगल 1 लेअरला सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की 10 सेकंदाच्या बीटमार्कपासून इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आपल्याला PNG काय करायचं आहे 10 सेकंदापर्यंतच घेऊन उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.